आज आपण श्रावण स्पेशल खानदेशात केला जाणारा एक मस्त पदार्थ करणार आहोत। तो म्हणजे कुरकुरीत खुसखुशीत वरणबट्टी। त्याला काही भागात दाल बाटी असेही म्हणतात। ही बट्टी वरतून खुसखुशीत कुरकुरीत तर आतून अगदी मऊ अशी मस्त कशी करायची त्यासाठी तर मी काही टिप्स आणि अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे। ती जर तुम्ही वापरली तर अवघ्या अर्ध्या तासात ही मस्त दाल बाटी आणि त्यासोबत अगदी साधं सोपं केलेलं वरण तुम्ही बनवू शकता आणि त्यावर मस्त साजूक तूप अगदी बघूनच खावंसं वाटतंय ना। आणि त्याबरोबरच तुम्ही घुटून केलेलं वांग किंवा गंगाफळची भाजी केली तर वरणबट्टी खाण्याची मज्जाच काही वेगळी। आणि हो, ही बट्टी आणखी चविष्ट होण्यासाठी मी या 2 पदार्थ टाकलेले आहेत। हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। नमस्कार, मनीषा's टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आता बट्टीसाठी इथं मी गहू थोडेसे जाडसर दळून घेतलेले आहे। तर बट्टीला असंच जाडसर पीठ वापरतात, तेव्हाच बट्ट्या ह्या छान मस्त दाणेदार आणि मऊ येतात। पण तुमच्याकडे जर असं पीठ नसेल तर काही हरकत नाही। तर इथं तुम्ही 2 वाटी साधं गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी जाडसर रवा तुम्ही घेऊ शकता। आणि इथं मी या वाटीने 4 वाटी पीठ घेतलेलं आहे। आता इथं पीठ कसं घ्यायचं आणि किती घ्यायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे। आता आपण यामध्ये काही साहित्य टाकून घेऊ। तर इथं मी अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। इथं आपल्या बट्ट्या छान फुलण्यासाठी आणि मऊ होण्यासाठी यामध्ये मी लहान छोटा चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे। नंतर 1 चमचा ओवा घेतलेला आहे। त्या अशा हातावर क्रश करून घ्यायच्या, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो बट्ट्यांमध्ये छान उतरतो। आता सुरुवातीलाच मी सांगितलेलं होतं की 2 पदार्थ मी बट्टीमध्ये टाकणार आहे, त्यामुळे बट्टी आपली छान स्वादिष्ट आणि चविष्ट होते। तर ते म्हणजे 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा अख्खे धने, त्यांना थोडंसं जाडसर कुटून घेतलं आणि ते टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे बट्टी छान लागते। आता इथं मी तेलाचं मोहन टाकून घेणार आहे। त्यासाठी 3 ते 4 पड्या तेल टाकून घेतलेलं आहे। हे थंडच तेल आहे, मी गरम वगैरे केलेलं नाही, तर असंच तेल टाकून घ्यायचं। त्याने बट्ट्या छान मस्त अशा खुसखुशीत होतात। आता हे जे तेल आहे ते व्यवस्थित पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं साहित्य आणि तेल सगळ्या पिठामध्ये छान मिक्स होतं। त्यामुळे बट्ट्या छान खुसखुशीत होतात आणि बट्ट्या जास्त तेलकटही होत नाही। आता बघा, तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। छान असं चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिठाचा रंगही बदललेला आहे, म्हणजे तेल सगळीकडे व्यवस्थित लागलेलं आहे। आता हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत। असं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर मध्यम मध्ये आपल्याला हे पीठ मळायचं आहे, ना जास्त घट्ट ना जास्त सैलसर, परंतु आपल्याला असं मऊसूत असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर बघा, मी थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ मळून घेते। तर असे गोळे करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकत व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। जर तुम्ही जास्त कडक हे पीठ भिजवून घेतलं तर त्याच्या बट्ट्या जास्त कडक होतात आणि जर जास्त सैलसर केलं तर अगदीच मऊसूत होतात, त्या अजिबात कुरकुरीत किंवा खुसखुशीत होत नाहीत। तर त्यासाठी मध्यममध्ये असं मऊसूत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर बघा, पीठ भिजवून झालेलं आहे आणि या पद्धतीचंच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। आता यावर झाकण ठेवून मी 10 ते 15 मिनिटे याला असंच बाजूला ठेवून घेणार आहे। आता आपलं कणिक मळून झालेली आहे। आता आपण वरण तयार करून घेऊ। तर त्यासाठी इथं मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। डाळ अगोदर स्वच्छ वगैरे करून घ्यायची आणि मग तिला आपण धुवून घेणार आहोत। तर 2 ते 3 पाण्याने डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची, असं व्यवस्थित हाताने चोळून चोळून तिला धुवून घ्यायची। आमच्याकडे खानदेशामध्ये साधंच वरण केलं जातं, फोडणीचं वरण करत नाही। तर तुम्ही बट्टीसोबत जर फोडणीचं वरण करत असाल तर एक वेळा असं साधं वरण बरोबर बट्टी खाऊन बघा, खूप छान लागते। आता डाळवरचं जे पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आणि डाळ स्वच्छ अजून 2 पाण्याने धुवून घेतलेली। डाळ मी धुतली तोपर्यंत इकडे कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवून घेतलेलं होतं। आता इथे एक टीप लक्षात ठेवायची की जेव्हाही आपण डाळ शिजवतो तेव्हा पाणी अगोदर गरम करून घ्यायचं आणि मग डाळ धुवून त्यामध्ये टाकून घ्यायची। आता डाळ व्यवस्थित लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा तेल आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, म्हणजे डाळ छान अशी शिजली जाते। आता बघा, मी कुकरचं झाकण लावून याच्या मंद आचेवरती 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे, म्हणजे डाळ आपली छान शिजते। आता आपली डाळ होते तोपर्यंत आपण बट्ट्या तयार करून घेणार आहोत। तर आता मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता बघा, मी याचे 4 गोळे करून घेते। तर असे मोठ्या मोठ्या साईजचे मी गोळे करते। तुम्ही म्हणाल एवढे मोठे गोळ्यांचे बट्ट्या कशा करणार, तर एका गोळ्याचे मी 2 बट्ट्या तयार करून घेणार आहे। तर आता त्या कशा मी तुम्हाला पुढे दाखवतेच। तर बघा, एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला आता आपल्याला व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे आणि गोल गोल आकार करून घ्यायचा आहे। तर आता मी याला लाटण्याने छान असं लाटून घेणार आहे। तर आपण पोळी लाटतो त्या पद्धतीनेच याला बारीक असं लाटून घ्यायचं आहे, पातळ असं लाटायचं आहे, म्हणजे आपण त्याचा रोल तयार करून घेणार आहोत। तर ही पोळी
थोडी पातळच लाटायची, जाडसर लाटली तर रोल व्यवस्थित जमत नाही. तर बघा इथं छान अशी पोळी लाटून झालेली आहे. असं लाटून घेतलं आणि मग नंतर आपण त्याचा रोल तयार करून घेतला तर बट्ट्या छान अशा मस्त खुसखुशीत होतात. तर आता त्यावरतून मी तेल टाकून घेतलेलं आहे. आवश्यक वाटल्यास तुम्ही वरतून थोडंसं पीठही टाकून घेऊ शकता, म्हणजे लेयर्स छान खुलतात, पण मी नाही टाकलेलं आहे. तर आता मी थोडंसं असं गोल गोल करत छान असा रोल तयार करून घेते. थोडं दाबूनच घेऊन घ्यायचा, रोल करून घ्यायचा, म्हणजे त्याची बट्टी छान येते. पण हलक्या हाताने करायचा, जास्तही दाब देऊन करायचा नाही. आता बघा या पद्धतीने असा रोल तयार करून घ्यायचा आहे. रोल तयार झाल्यावर असं मधोमध तोडून त्याचे 2 भाग करून घ्यायचे. तर मी हातानेच त्याला तोडून घेतलेलं आहे आणि त्याचा गोळा तयार करून घेणार आहे. तर असा दुमडून घ्यायचा दोन्ही टोकं आणि नंतर त्याला असा गोल गोल आकार करत कडेकडेचा भाग असतो तो व्यवस्थित दाबत त्याला असा गोल आकार देऊन द्यायचा. या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता बघा गोल आकार झालेला आहे आणि त्याला थोडंसं वरतून असं प्रेस करून घेतलं, म्हणजे थोडासा चपटा करून घेतलेला आहे. तुम्हाला यापेक्षा थोड्या छोट्या साईजमध्ये जर करायचे असतील तर तुम्ही एका गोळ्याचे 3 गोळेही करू शकता. आता मी तुम्हाला दुसरा गोळाही तयार करून दाखवते. तर बघा आजूबाजूचे टोकाचे जे भाग आहेत ते असे गोलाकारमध्ये दुमडून घ्यायचे आणि मग नंतर आजूबाजूचा भाग असा व्यवस्थित दाबत त्याला गोलाकार देत चालायचा आणि गोल गोळा करून घ्यायचा आणि त्याला थोडंसं चपटा करायचं. आता या पद्धतीचे मी राहिलेले गोळेही तयार करून घेणार आहे. आता आपल्या बट्ट्या तयार कशा करायच्या ते आपण बघितलं. आता आपण यांना वाफवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी एक चाळणी घेतलेली आहे आणि तिला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे बट्ट्या चाळणीला चिकटणार नाहीत. आता एक एक करत आपल्या ह्या ज्या बट्ट्या आहेत त्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायच्या. जेवढ्या मावतील तेवढ्याच ठेवायच्या, कारण ह्या वाफवल्यानंतर थोड्याशा फुलतात, त्यासाठी थोडीशी जागा हवीच, म्हणून जेवढ्या मावतील तेवढ्याच ठेवायच्या. आता बट्ट्या आपण तयार करत होतो तोपर्यंत मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून घेतलेलं होतं. पाणी छान गरम झालं की त्यावर आपण बट्ट्या ठेवून घेतलेली चाळणी ठेवून घ्यायची आणि त्यावर झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवरती आपल्या बट्ट्या छान शिजवून घ्यायचे. आता बघा आपलं वरणही छान मऊसूत शिजलं गेलेलं आहे आणि मी कुकर काढून घेतलेला आहे. तर अगदी मंद आचेवरती 4 शिट्ट्यांमध्येच असं लोण्यासारखं आपलं हे वरण तयार झालेलं आहे आणि मी त्याला आता विस्करनेच असं व्यवस्थित घोटून घेते. नंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ टाकून घेणार आहे. तर अशा सोप्या पद्धतीनेच हे वरण तयार होतं. आता बघा आपल्या इकडे बट्ट्याही छान शिजल्या गेलेल्या आहेत आणि मी गॅस बंद करून झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण बट्ट्यांना चेक करून घेऊ. तर त्यासाठी मी बट्टीमध्ये अशी सुरी टाकून बघितली तर अगदी क्लीन येते, म्हणजे आपली जी बट्टी आहे ती छान अशी वाफवली गेलेली आहे. आता आपल्याला ही जी बट्टी आहे ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. तर आता इथं बघा बट्टी पूर्णपणे थंड झालेली आहे आणि मगच आपण आता तिला कट करून घेऊ. तर आता मी एक बट्टी घेतलेली आहे आणि बट्टी कट करत असताना सुरी ही थोडी धारदारच घ्या, म्हणजे पटकन बट्टी कट होते, अगदी तिचा चुरा वगैरे होत नाही. तर आता बट्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता. आमच्याकडे ह्या बट्ट्या ह्याच आकारामध्ये कट करतात आणि थोड्या मोठ्या साईजमध्येच असतात, पण मी एका बट्टीचे 4 भाग करून त्याचेही छोटे छोटे भाग करून घेते. तर आता बघा मी एका बट्टीचे असे 4 भाग करून घेतलेले आहेत. तर याच पद्धतीने आमच्याकडे ह्या बट्ट्या तयार केल्या जातात, याच आकारामध्ये केल्या जातात आणि त्या मस्त खुसखुशीत आणि वरतून मस्त कुरकुरीतही होतात. तर आता बघा मी सगळ्याच बट्ट्या या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे आणि आता आपण त्यांना तळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेतलेलं आहे. तेल आपल्याला अजिबात जास्त कडक वगैरे गरम करायचं नाही, तर मध्यममध्ये गरम करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला ह्या बट्ट्या छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे आणि बट्ट्या ह्या तेलात मावतील तेवढ्याच टाकून घ्यायच्या आहे. तेल अजिबात जास्त कडक गरम करायचं नाही किंवा मोठ्या आचेवरती ह्या बट्ट्या अजिबात तळायच्या नाही, कारण कडक गरम तेल असलं तर त्या वरतून लवकर करपतात आणि आतून कच्च्या राहतात आणि मोठ्या गॅसवरही लवकर त्या करपल्या जातात आणि आतमध्ये कच्च्या राहतात. तर त्यासाठी व्यवस्थित अशा मंद आचेवरती उलटपलट करत ह्या खरपूस अशा खमंग अशा तळून घ्यायच्या. तर आता बघू शकता मी ह्या बट्ट्या तळून घेतलेल्या आणि काढून घेतलेल्या आहे. तर आता बघू शकता आपल्या बट्ट्यांना रंग किती छान आलेला आहे, मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. छान अशा वरतून कुरकुरीत खुसखुशीत अशा मस्त तळल्या गेलेल्या आहेत आणि मी त्यांना आता काढून घेतलेलं आहे. आता मी दुसरी बॅचही याच पद्धतीने तळून घेणार आहे. इथं तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत चलत जा, म्हणजे मी अशाच छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येत जाईल. तर आता बघा दुसरी बॅचही छान आपली अशी मस्त तळली गेलेली, रंगही छान आलेला आहे. आता मी त्यांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेते.
तर तुम्ही बघू शकता आपल्या ह्या ज्या बट्ट्या आहेत ते किती छान मस्त अशा दिसत आहेत आणि त्यासोबत असं साधं सोपं वरण केलेलं आहे, फार चविष्ट लागतं आणि त्यासोबत मी गंगाफळची भाजीही केलेली आहे आणि असं वरणावर तुपाची धार बघूनच खावंसं वाटतंय ना। तर आता बघा मी तुम्हाला जवळून बट्टी दाखवते। तर बघा वरतून छान कलर आलेला आहे आणि एकदम वरतून खुसखुशीत कुरकुरीत आहेत आणि मी तुम्हाला आता बट्टी तोडूनही दाखवते। तर बघा 2 बोटांच्या साहाय्याने सुद्धा तुटेली एवढी मऊसूत अशी आहे। तर आमच्याकडे सणावाराला किंवा श्रावण महिन्यामध्ये 2 पाहुणे घरी आल्यावर असाच बट्टीचा बेत करतात। तर आता बघा अगदी काही मिनिटातच हे बट्टी चुरली गेलेली आहे आणि त्यावर असं साधंसं वरण आणि असे तुपाची धार बघूनच खूप छान वाटतं। तर तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या साध्या सोप्या पद्धतीने ही बट्टी एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।